गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आम्ही पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने गेल्या वर्षीपासून मातीचा गणपती बसवून घरच्या घरी विसर्जन करण्याचा निर्धार केलेला आहे. याही वर्षी आम्ही मातीचा गणपती बसवलेला आहे. या गणपतीचं विसर्जन आपण घरच्या घरी बकेटमध्येच विसर्जन करू शकतो आणि विसर्जन झाल्यानंतर जी माती तयार होते ते पाण्यासहित आपण घराच्या अवतीभोवती जी झाडे असतात किंवा घरासमोर झाडे असतील किंवा आपल्या घरामध्ये कुंडी असतील यांना ते वापरू शकतो, जेणेकरून जमिनीच्या असणाऱ्या पाण्याचं आणि पर्यावरणाचं प्रदूषण होणार नाही आणि प्रदूषण टाळण्यास नक्कीच मदत होईल. आपण पुढच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीनं घरच्या घरी मातीचा गणपती म्हणजे इको फ्रेंडली गणपती बसवण्यास सुरुवात करूया आणि आम्ही जो निर्धार केलेला आहे त्याचं नक्कीच फलित होईल असं मी समजेल. कारण एखादी गोष्ट पाहिल्यानंतरच आपण प्रोत्साहित होतो. आमचा हा निर्धार पाहून आपण प्रोत्साहित होताल अशी मी आशा बाळगतो. तर मी आता तुम्हाला घरच्या घरीच आम्ही बकेटमध्ये गणपतीचं विसर्जन कसं केलं हे दाखवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एका बकेटमध्ये आपण थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं तर पाण्याची क्वांटिटी पण आपल्याला कमी लागते आणि गणपतीचं विसर्जन आपण कुठंही बाहेर न जाता आपण घरच्या घरी करू शकतो. व हे जी माती आहे ही माती आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या झाडाला वापरू शकतो. अशा प्रकारच्या इको फ्रेंडली गणपती बसवण्यानं आणि विसर्जन करण्यानं जर गणपती बाप्पा नाराज होत असतील तर आम्ही गणपती बाप्पाची माफी मागतो. कारण गणपती बाप्पा आम्हाला माफ करतील हे नक्की आहे. कारण आम्ही प्रदूषण वाचवण्यामध्ये, प्रदूषण टाळण्यामध्ये काही ना काही खारीचा वाटा उचलत आहोत. गणपती बाप्पा मोरया.